नमस्कार मित्रांनो, आपला यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आय होप आपण सगळे मजेत असणार। तर गाईज आज आपण निघालो शेतावर। तर बघू शकता तुम्ही समोरच शेत आहे आपला। आलोय पहिल्यांदाच शेतावर, बघूया आईने काय काय लावले आज। आलोय बघायला भरपूर दिवसांनी, बघूया आईने काय लावले शेतावर। गाईज समोरच पाहू शकता इथे डांगर लावलेले आहेत आणि बाजूलाच केळीची झाडं वगैरे आहेत आणि हे बघा डेट। हा बघा आमचं दुसरं शेत आहे आणि त्याच्या बाजूला पण आहे। समोरच बघू शकता हे आली शिरोले काढायला। तर बघूया कसे काय शिरोले किती मोठे आहेत। किती भेटले आई? लय बारीक आहे आई। हे इथे खाली आहेत। बघू बरं यो एक यो खाली वाटते। पोपट आहे काय? पाण्याने सगळे म्हणजे जोरापलं वाटतंय। यो हे बघ सगळं मोरले पण यो बियाला ठेवले काही खरं बोल असं पाण्याने ठेवून। चला गाईज आई तिकडे शिरोला काढते तिकडे। आपण आता जाऊया तिकडे दुसरीकडे। भेंडे लावले तिकडे जाऊ आता। भेंडे बघूया कसं किती लागलेत। आज पाहू शकता इथे टेकल्याची झाडं भरपूर आहेत। पूर्ण इकडे टेकल्याचे दिसतात। अजून आपल्याला तेवढे लांब जायचं आहे। तिकडे भेंडे दिसतात बघा समोरच। इकडे जायचं आपल्याला अजून। तर आमच्याकडे कंस्ट्रक्शन भरपूर प्रमाणात होत चाललेले आहे, पाहू शकता तुम्ही इथे। अजून होईल हळू हळू। हे बघा अजून पण राहिलंच नाही, खाली आहेत बनवायचे बाकी आहेत अजून। इकडे पण आहे हळू हळू आता जागा भरत आलेली आहे। काहीच पाहू शकता केवला बघा इथे किती लागलेले। हा बघा आमचं दुसरा शेत आणि त्याच्या बाजूला पण बघा पाणी किती साचले। बरोबर इथे राहायला आलेले आहेत लोक। इथे घाण पण किती झाले बघा, पूर्ण पाण्यामध्ये भरलेले आहे। आणि इकडे पाहू शकता किती भरावा केलेला आहे लेवलमध्ये एकदम। हळूहळू आता कंस्ट्रक्शन लाईन इकडे भरपूर चाललेलं आहे वाढत। काय याच्यावरून चालायला भेटत नाही ते भरपूर। इथे दगडं वगैरे आहेत, पाणी साचलेलं आहे इथे खूप। इथे चालायला भेटत नाही। गाईज आता पोचलेल्या भेंड्यामध्ये पाहू शकता तुम्ही इथे अशा पद्धतीने लावलेलं आम्ही। आणि इथे भरपूर सारा एवढं गवत झालेलं आहे बघा। भरपूर इथे गवत झालेले, पाय ठेवायला पण जागा नाही। आणि समोरच एकदम बघा डेकनं लावलेलं आहे, ते डेट बोलतात त्याला। हा बघा ते मस्त एकदम झालेलं आहे। आणि भेंडी बघा भेंडी पण लावलेली आहे, बघा कशी लागली। आणि इकडे डेट लावलेले आहेत बघा, अशी हे करून लावायला लागतं बघा। आई आलेले बघा मस्त एकदम फ्रेश। आणि इकडे भेंडे आहेत। भेंडे आणि भेंड्यामध्ये फरक आहे। हे बघा भेंडे
हा बघा मोठा आहे आणि बियाला पण सुद्धा ठेवलेले आहे. तिकडे पण आहेत बघा. इकडे पण लावलेले आहेत. मध्ये थोडा गॅप ठेवलेला आहे. आता ह्या एवढ्या गवतामध्येच आपल्याला जायचं आहे आणि काढायचं आहे. आता इथे कापून घेतले सकाळी गवत, मग एकदम मस्त साफ दिसतं एकदम. हे बघा अशा पद्धतीने कापून घेतलेलं आपण गवत, नाहीतर इथे चालायला भेटत नाही. इथे हे बघा असं बेणं करायला लागतं. आणि इथे बघा गवत किती दिसतंय. मग अशा आपण बघितलं असेल. आता इथे जसं होईल तसं थोडं थोडं कापत कापत जायचं आहे. हे बघा गवत किती मोठं आहे. हे बघा काय दिसत नाही, पायाखाली मेन दिसायला पाहिजे आपल्याला. ह्या असं बारीमध्ये चालत 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 जायचे आणि इथून असे भेंडे काढत काढत जायचे. हे बघा अशा लाईनमध्ये अशा लावलेले आम्ही भेंडे. हे अशा सरळ लाईन असणार. काय आता पटापट आपण भेंडे काढून घेऊया, नंतर तुम्हाला दाखवतो. तर गाईज भेंडे झालेले काढून, आणि इथे समोरच पाहू शकता तुम्ही हे कोंबरे बघा. एक समोरच मस्त एक फुलं आहे तिथे समोरच. हे बघा जवळ जाऊन थोडा काढूया, छान दिसतात लांबून. गाईज पाहू शकता एकदम मस्त ब्ल्यू कलरचे आहेत फुलं, एकदम लहान लहान आहेत बघा, भरलेले मस्त दिसते एकदम. बघा फुलं एकदम छान फुलं आहेत एकदम. चला गाईज फायनली आपले भेंडे झालेले काढून पाहू शकता तुम्ही. पहिले 2 भरलेले आहेत. कुठं जात आई तुला ते पण काढत आहे. डेट येतं का आपल्याला घरी खायला? मस्त डेट होतं. आईला मग अशी विचारलं मी डेट घेते, आई बोलते आज पण काय आज वार आहे ना. मासे पण आले त्याच्यामध्ये, मासे पण आहे. छोटे छोटे आहेत, इथून दिसत नाही. हे बघा पलातात कसे. लहान लहान आहेत ते बघा. मस्त पाणी जमा झाले. क्लायमेट बघू शकता तुम्ही, खूपच सुंदर दिसतो इकडे. काय आता दुसऱ्या ठिकाणी चाललेले आहे काढायला. तिकडनं झालेले आहेत. दुसरीकडे आलोय आता. बघा भेंडे घ्या. हे पण होत. हा हे पण टाक ना. आत नाही घातलं खाज येतं एकदम. हे बघा आमचे भेंडे. व्हाईटच लावतो आम्ही जास्त करून, भेंडी नाही लावत. थोडीशी फक्त लावले होते बघा. असे इथून जायला तर सरळ चालत ह्याच्यामधून. हे बघा असं सरळ जायचं लाईन काढत काढत, नाहीतर मग आपल्याला समजत नाही कुठल्या लाईनमध्ये आलं. अशा लाईनी असतात त्याच्यामध्ये. बघा एवढे भेटलेले. हा सगळा वाकडा माल आहे बघा, पाहू शकता तुम्ही. आणि इथे समोरच सरळ एकदम काढलेले आहेत. शिरोले वगैरे काढले की नाही बघूया आपण. आई काय करते तिकडे. नाही बाबा तू तर या गोंडीने दिस पण नाही बरं. आवाज देतं कौशींशी. ही गोंडी
हे बघा कसे झालेत मांडवाला खाली लागला. अशा आगीन गायचं तर बोगदा असतो तसा झाले सिस्टम. फुला बिलाही भरपूर लागलेत. दिसत पण नाही. आई गेली कुठं? आवाज मरतोय. हे थोडंसं भेटले जमा करू आईने काढले ते. हे बघ कसं असं कसं जाणार. ठेवले बियाला आईने. इथे पण आहे. ते मोठं आहे बघा. हा त्याच्यापेक्षा मोठं आहे. चांगलं एकदम. ताईली तर मी येतो जमा करीत थोडंसं भेटले ना. जास्त पाला मोठा आहे ना त्याच्यामध्ये दिसत नाही. असं वाकरायला लागतं ते. खाली वाकरायला लागतं त्याच्यामध्ये दिसतं ते. बघा कसं दिसत. हा काकऱ्यांचं दाणं पण आलं की तेव्हाच त्या काकरे पण नाही दिसत काही. वाकराला दिसणार आपल्याला. बघू काय काय काकरे पण दिसत नाही. नाही लागल्या आणलं ही बारीक वात आहे नको. कसं दिसायला जरा मुश्किल आहे. मांडव खाली पण आले. हे दुसरं डेट लावल्यात. हे बघा किती मोठे झालेत. कमरेचे पण मोठे छातीवाले पाला पण भारी. पाहू शकता औषध मारला तर घेतो पटापट. फवारणी चला पटापट आपण घेऊया आणि पटाट मारूया. चला काय खत मारून घेऊया. बस समोरच खत आहे. हा बघा खत आहे. आणि असे खड्डे बनवलेले आहेत. हे बघा असे खड्ड्यामध्ये टाकायचं आपल्याला. असे मूठ भरून द्यायचे खत सर्वांना. तिकडं आई टाकते आणि इकडं मी. या बाजूला मी इथं पटापट टाकतो इथे. काहीच पाहू शकता या प्रकारे आपण दिलेले खत. जास्त खाली म्हणून त्याच्यामध्ये दिसत नाही. हा बघा असे खड्डे करायला लागतात त्याच्यामध्ये. असं खत भरायचं असतं. आपल्या मुठीत मध्ये राहील एवढं द्यायचं. मुठीमध्ये जेवढं राहील तेवढं थोडं द्यायचं आपल्याला सर्वांना. तर गाईज आता पटापट देऊया आपण सर्वांना. चला गाईज फवारणी वगैरे झालेली आहे. आता फवारणी मारून तर आता आम्ही घरी निघालेलो आहे. नुसतं पाऊस येऊ जाऊन पूर्ण भिजवलं मला. आणि खत टाकायला पण नव्हतं जमत. पाऊस गेल्यानंतर आम्ही फवारणी करायला घेतली. पाऊस सारखा यायचा जायचा. वापस खत पण टाकायला भेटत नव्हते. पाऊस थांबल्यानंतर वापस टाकायचो. खूप वेळ गेला त्याच्यामध्ये. एवढ्याला कधीच गेलो असतो मी पटापट आम्ही घरी. चला तर गाईज आता निघालो घरी. मौसम तर आहे पावसाचाच. बघा भरले मलंगडचा डोंगर इथे समोरच पाहू शकता तुम्ही. आणि पप्पा तर तिकडे दिसत पण नाही. एकदम लांब आहेत. बैल घेऊन गेलेत. गाईज आमचा बघू शकता तुम्ही कृष्णा आज धावले त्याला. यार चल चले पाणी पण बघा किती खाली. हा आपला शेत. हा बघा आमचा रस्ता. थोडा पण गवत नाही. साफ केले मी.
फवारणी करून पूर्ण साफ करून ठेवले. आम्हाला जायला यायला लागतं सारखं सारखं, तर आम्ही फवारणी करून ठेवलेली आहे. आणि हा बघा खड्डा झाले इथे. चला तर गाईज, आता व्हिडिओ इथेच एंड करतोय. पोचलेला आता घरी मी.